तुमचा 1 मिनिट तुम्ही घेतलेला आहात. पाबळवाडी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ओम. पहिला चेंडू. व्हाईट बॉल. मुख्यमंत्री आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट घोषित करतायत. चला फायनल मॅचचा टॉस होतोय. दरम्यान आमचे सीए सर आहेत त्या ठिकाणी. यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. श्री संजयजी पवार साहेब सीए सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. फायनल मॅच अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक जळव हा संघ वसेस केंजळवाडी या दोन संघांदरम्यान नाणेफेक होते. चेंडू हवेत जातोय. झेल सोडला जातोय. मॅचमध्ये आपण पोहोचतोय आणि 2 धावा पूर्ण. देखील तिसरीचा देखील प्रयत्न असेल. 3 ओव्हरची फायनलची मॅच राहील. तर मी हे सांगतो, तुम्ही डिसिजन घेताना बॅडलाईटचा विचार करून डिसिजन घ्या. दोन्ही टीमला सांगतोय. चला केंजळवाडी संघ नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरा चेंडू घेऊन ओम. चांगला चेंडू हाताळला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात 22च्या स्वरूपात एक सिंगल येते आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 5. 2 चेंडू 5 धावा. 4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. ओम. आपल्याकडे अजून देखील 2 मिनिटांचा अवधी आहे. 4 चेंडू हाताळायचे आहेत आपल्याला 2 मिनिटांमध्ये. तिसरा चेंडू ओम. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. नक्कीच आमचे गुणलेखक मित्र आम्हाला कळवतायत. दोन चेंडू पूर्ण. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मिनिटांचा अवधी आहे आपल्याजवळ ह्या 4 चेंडूंसाठी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे आणि सिंगल येते. स्ट्राईक रोटेट होते. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे 3 चेंडू हाताळण्यासाठी अजून. चला विनंती आहे. ओम राईट आर्म राऊंड द विकेट. चौथा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु झेल टिपत नाहीये. फिल्डिंग देखील खराब होते आणि नक्कीच अजून एक डबल. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 वरती जाऊन पोहोचले धावसंख्या. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. अजून एक लेग बाईसच्या स्वरूपात सिंगल विथ बॅट आहे पंच कळवतायत. शेवटचा चेंडू. धावसंख्या 10. आपला वेळ संपलेला आहे. शेवटचा चेंडू. रनवेवरती आहात. 5 मिनिटाचा अवधी पूर्ण झाला. चला प्लीज संपून घ्यायचा शेवटचा चेंडू. फुलटॉस समोरच्या दिशेने फुलटोल वसूल केलाय. आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चेंडू चौकार. हाच चेंडू सेकंड इनिंग मध्ये यूज होणार आहे. पंचांजवळ द्या हाच बॉल सेकंड. चला बॅटर आपण तिथेच थांबायचं. आपले गोलंदाज बोलवून घ्यायचे. तर टीम आपली बोलवून घ्यायची. पाबळवाडी प्लीज आपण टीम मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 15ला विन आहे. 14 झाला. 15ला विन आहे. चौकार आहे आत्ताचा. षटकार आहे. माफ करा. षटकार आहे. 17ला विन आहे. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती.
चला बॅटर पाठवायचे आहेत. चला आपलं 5 मिनिटाचा अवधी सुरू होतं. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 17 धावांची गरज असेल. 6 चेंडू 17 धावा. चला बॅटर प्लीज जायचं आहे. 6 चेंडू 17. फलंदाजीसाठी फलंदाज सत्यदीप आणि गोरख. 6 चेंडू 17चं समीकरण. सहा चेंडू 17 धावा. चला प्लीज सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 17 धावा. फायनल मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. फायनल मॅच केंजळवाडी आणि जळव. नक्कीच नाणेफेक जिंकले. फायनल मॅच 3 षटकांची होईल. केंजळवाडी या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जळव या संघाला. फायनल मॅच 3 षटकांची होईल. चला प्लीज सुरुवात करायची आहे. आपले 2 मिनिटं गेलेले आहेत. आपल्याला 6 चेंडू 3 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. 6 चेंडू 17 धावांची गरज. चला प्लीज स्टार्ट करायचंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रेडी होतोय. सागर. स्ट्रायकिंग एंडला सत्यदीप. पहिला चेंडू लांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. 5 चेंडू 17. मान्य श्री योगीराजजी संभाजी पवार युवा उद्योजक आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती आहे आपण साहेब यायचं. आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानार्पण व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. दुसरा चेंडू. मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि झेल. पुन्हा एकदा ड्रॉप. येणारी कॅच ड्रॉप होते. अजून देखील तुमच्याकडे 2 मिनिटांचा अवधी आहे. 4 चेंडू हाताळायचे आहेत तुम्हाला. 2 चेंडू पूर्ण होत आहेत. धावसंख्या 1 वरती. 4 चेंडू 16 असं समीकरण. फायनलची मॅच केंजळवाडी वर्सेस जळव. नक्कीच या स्पर्धेचा मुख्य आयोजक आहे जळव हा संघ. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. चेज करताना दिसेल तुम्हाला. आता मात्र लीव केलाय. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल दडपण निर्माण करेल. नेक्स्ट 3 चेंडू 16 असं समीकरण. 3 चेंडू 16. 3 बॉल 16. गोलंदाज जर्सी नंबर 15. मोठा फटका. शॉर्ट आर्म पुल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण चेंडू होतोय गुल. षटकार. आता मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू 10 धावा. यापूर्वी बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं 2 चेंडू 9 धावांची गरज होती. आता मात्र 2 चेंडू 10 धावा. समीकरण बदलतंय. समीकरण चेंज होत आहे. 2 चेंडू 10. मोठा फटका आला गोरखच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. कमबॅक केले. 2 चेंडू 10 धावा. मोठा फटका. आउटसाइड एज. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय. आता मात्र शिल्लक आहे औपचारिकता. 1 चेंडू 10 धावा. नवीन बॅटर लवकर जायचंय. चला प्लीज विनंती आहे धावायचंय दादा. शेवटचा चेंडू. आपला वेळ संपलेला आहे. शेवटचा चेंडू एक शिल्लक आहे. लवकर हाताळायचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील 1 चेंडू हाताळायला उशीर झाला होता. या इनिंग मध्ये देखील शेवटचा चेंडू हाताळायला उशीर. 1 चेंडू 10 धावा. डॉट बॉल 1 धाव आणि नक्कीच जिंकतोय. तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. केंजळवाड पाबळवाडी हा संघ 3ऱ्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय आणि 4थं पारितोषिक स्वराज्य 11 जळव हा संघ ठरतोय. आणि फायनल मॅच 3 षटकांची लढत. केंजळवाडी बॅटर पाठवायचे आहेत.
केंजवाडी चला बॅटर पाठवायचे आहेत प्लीज विनंती आहे. 3 षटकांची मॅच. योगीराजजी पवार साहेब, मान्य श्री सन्माननीय योगीराजजी पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं स्थानार्पण व्हायचं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत.